नमस्कार. 51 ते 99 पर्यंतच्या संख्या अंकात लिहितो या स्तराविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला संख्या अंकात लेखनाच्या सोप्या आणि कृतीशील पद्धती सांगेल, ज्या तुम्ही तुमच्या वर्गात लगेच वापरू शकता. प्रत्येक टप्प्यावर मुलांना बोलण्याची संधी द्या, त्यांना मोजायला सांगा, वस्तूची मांडणी करण्याची त्यांना संधी द्या. कृती क्रमांक 1. वस्तूंच्या मदतीने संख्यांची ओळख व लेखन. ही कृती सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांचे ज्ञान आहे याची खात्री करा. वस्तू म्हणून तुम्ही उपलब्ध असलेले कोणतेही साहित्य वापरू शकता. विविध वस्तूंच्या माध्यमातून गट्टे म्हणजे दशक, सुट्टे म्हणजे एकक हे प्रात्यक्षिक वस्तूची मांडणी करून दाखवा. पुढील उदाहरणाच्या माध्यमातून संख्या अंकात लेखन करूया. उदाहरण 65 या संख्येचे लेखन करताना पुढील प्रमाणे मांडणी करूया. या ठिकाणी माझ्याकडे दशक दांडे आणि सुट्टे आहेत. दशक दांड्याची मांडणी आपण दशकाची घात करूया. 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक. या ठिकाणी दशकाची मांडणी झालेली आहे. यानंतर एकक म्हणजे सुट्टे यांची आपण मांडणी करूया. 1, 2, 3, 4 आणि 5. या ठिकाणी 6 दशक, 5 एकक यांची मांडणी झालेली आहे. 60, 5, 65 म्हणजेच 6 दशक, 5 एकक, 65 या संख्येचे वाचन असं करता येईल. या संख्येचे लेखन करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी संख्या कार्डवरती 6 दशक, 5 एकक असे लेखन करायचे आहे आणि याचा सराव घ्यायचा आहे. चला तर आपण पुढील कृती पाहूया. कृती क्रमांक 2. हवेत बोट फिरवून अंकाची रचना. मुलांना अंकाच्या आकारात हवेत बोट फिरवायला सांगा, ज्यामुळे अंकाच्या आकाराची कल्पना त्यांच्या मनात बसेल. ही कृती मुलांना अंकाची रचना लक्षात ठेवण्यास मदत करेल. हवेत बोट फिरवून 75 या संख्येचे लेखन करूया. प्रथम 7 दशक आणि 5 एकक या संख्येचे लेखन करूया. 7 दशक, 5 एकक, 7 दशक, 5 एकक. प्रथम मुलांना संख्या ओळखायला सांगा. नंतर शिक्षकाप्रमाणे विद्यार्थ्यांनाही तो हवेत अंक काढायला सांगा. याप्रमाणे विद्यार्थी शिक्षकाप्रमाणे हवेत अंक काढतात आणि तो ओळखतात. कृती क्रमांक 3. रांगोळी पाटीवर संख्या लेखन. ही कृती करण्यासाठी मी एका मोठ्या ट्रेमध्ये रांगोळी वापरलेली आहे. तुम्ही रांगोळीऐवजी माती अथवा वळ वापरू शकता. ही कृती मुलांच्या स्पर्शज्ञानावर म्हणजेच टॅक्टिकल सेन्सवर काम करते. पुढील उदाहरणाच्या माध्यमातून रांगोळी पाटीवर संख्यालेखन करूया. 87 या संख्येचे लेखन करताना प्रथम 8 दशकचे लेखन करूया. 8 दशक. नंतर 7 एककचे लेखन करूया. 7 एकक. या ठिकाणी मुलांना अंक लिहिण्याचा योग्य क्रम दाखवता येईल. प्रथम 8 लिहिताना असा क्रम दाखवता येईल आणि 7 लिहिताना या प्रकारे हा क्रम दाखवता येईल. या कृतीतून विद्यार्थ्यांना अंक लेखनाची योग्य दिशा आपल्याला दाखवता येईल. या कृतीमुळे मुलांची स्नायूची स्फूर्ती म्हणजेच मसल मेमरी सुधारते. नंतर त्यांना पाटीवर लिहिताना मदत होते. कृती क्रमांक 4. क्ले अथवा चिखल यांच्यापासून अंकलेखन. मुलांना मातीकाम करण्याची विशेष आवड असते. मुलांनी प्रथम क्लेपासून आपण ह्या क्लेपासून दंडाकृती आकार तयार केलेला आहे. प्रथम आपण पुढील उदाहरणाच्या माध्यमातून संख्यालेखन करणार आहोत. मी या संख्या कार्डावरती 74 हा अंक लिहिलेला आहे. या 74 अंक कार्डावरती मी क्लेच्या मदतीने संख्यालेखन करणार आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने क्लेपासून संख्यालेखन करता येईल. आता एका विद्यार्थिनीकडून संख्यालेखन करूया. स्वरा, तू कोणता अंक लिहिशील या ठिकाणी? 82. 82 म्हणजे किती दशक किती एकक? 8 दशक 2 एकक. हां, 8 दशक 2 एकक. या अंक कार्डावरती 82 संख्या लिहि. बरोबर. आता या ठिकाणी या संख्येवरती तुला क्लेच्या सहाय्याने संख्यालेखन करायचं आहे. या क्लेचा वापर कर आणि संख्यालेखन कर.
चला तर आपण पुढील कृती पाहूया. 59, 69, 79, 89 अशा संख्या अंकात लेखन करताना काही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन चुका होतात. उदाहरणार्थ 59 ही संख्या अंकात लेखन करताना विद्यार्थी 59 लिहिण्याऐवजी 69 असा अंक लिहितात. यासाठी 51 ते 100 या संख्या तक्त्याचा वापर करून आपण या चुका दुरुस्त करू शकतो. 59 म्हणजेच काय तर 60 उणे 1 59. 69 म्हणजे काय 70 उणे 1 69. 79 80 उणे 1 79. 89 90 उणे 1 89. अशा प्रकारे सराव करून या चुका आपल्याला दुरुस्त करता येतील. तसेच या संख्या तक्त्याचा वापर करून मागील संख्या, मधली संख्या आणि पुढली संख्या असा सराव घेऊन वरील चुका कमी करता येतात. या सोप्या आणि नाविन्यपूर्ण कृतींचा वापर करून तुम्ही 51 ते 99 या संख्या अंकात लेखन विद्यार्थ्यांना सहज शिकवू शकता. लक्षात ठेवा, शिकणे हे आनंदी आणि कृतिशील असले पाहिजे. या व्हिडिओमध्ये दिलेल्या सूचनांचा वापर करून तुम्ही तुमच्या अध्यापनाला अधिक प्रभावी बनवू शकता. धन्यवाद.